वंदे मातरम. अशी एक गोष्ट लिहायची आहे. आज आपण धैर्य वृत्ती संस्कार पाहतोय. फक्त धैर्य संस्कार नाही, तर धैर्य वृत्ती आपल्यामध्ये ती क्रिएट झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी नेमकं काय करायचं याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. मग आता सर्वप्रथम आपणाला प्रॅक्टिकली बघायचं आहे, की अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्या गोष्टीमध्ये आपणाला धैर्य होत नाहीये, करेज होत नाहीये, अशा कोणत्या गोष्टी आहेत? हो सर, झाली. ग्रेट. झाल्या 2 गोष्टी लिहिल्या. बरं, काही हरकत नाही. नंतर तुम्ही रेग्युलरली ही प्रॅक्टिस करू शकता ना. पुढचे 7 हा, दिवस बरोबर. 7 धैर्य नसलेल्या गोष्टी फील करायच्या. अलग लक्षात. आपण आता बिलकुल हा, नुसतं थेरी करत बसणार नाहीये. आता या 15व्या पासून आपण पूर्णपणे याच्यावर काम करणार. प्रॅक्टिकली लगेच हिल वन पुढे जा. ओके. धैर्यवृत्ती संस्कार म्हणजे फिअरलेसनेस कल्टिवेशन. करेज अँड फिअरलेसनेस कल्टिवेशन असं आपण म्हणतो. धैर्य म्हणजे काय बेसिकली? संकटाचा सामना करणं नाही, तर भीती असतानाही योग्य कृती करणं म्हणजे धैर्य करणं. नुसतं संकटाचा सामना केला, खूप संकट आले, मी रडत बसलो, काही त्याला अर्थ नाही. किंवा मी त्याला धीरानं सामना केला, म्हणजे केलं काहीच नाही. मी फक्त त्याचा सामना केला. आलं संकट, घेतलं अंगावर. याला म्हणत नाही. काय पाहिजे आपणाला? त्या जागी योग्य कृती करणं हे महत्वाचं आहे. तुमचं ध्येय आहे, त्या ध्येयाच्या दृष्टीनं योग्य कृती करणं. प्रॉब्लेम आल्यानंतर योग्य कृती करण्याला धैर्य म्हणतात. नुसतं प्रॉब्लेम आल्यानंतर शांत बसणं किंवा ते प्रॉब्लेम मध्ये आपलं मन स्थिर ठेवणं म्हणजे धैर्य नाही. ओके. कृती करणं म्हणजे धैर्य. ठीक आहे. आता जी काही तुम्हाला फिअर आहे, जिथं काय आहे, ओके, डोळे बंद करा. ठीक आहे. हा. आता डोळे बंद करून मनातल्या मनात विचार करा. पहिली गोष्ट म्हणजे आपणाला सगळ्यात आधी कधीही प्रॉब्लेम आला की पहिलं काम करायचं असतं, त्याला स्वीकारायचं असतं. काय म्हटलं मी? द फर्स्ट स्टेप. तुम्ही वाटल्यास लिहून ठेवा, मी नोट्स मध्ये तर देईलच. ओके. पहिलं काम काय असतं? स्वीकारणं. राईट. दुसरं काम काय असतं? की त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टीची भीती वाटते त्याबद्दलची माहिती मिळवा. कारण भीतीचं मूळ हे अज्ञानात आहे. मी काय म्हटलं लक्षात घ्या. भीतीचं मूळ हे अज्ञानात आहे. म्हणजे जी काय आपल्याला भीती वाटते, जिथं कुठं करेज होत नाहीये, डेअरिंग होत नाही, त्याला कारण अज्ञान. पटणार नाही आता. ओके. पण ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता आपण फिजिकल लेवलला आता थोडंसं काम करणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आध्यात्मिक याच्यामध्ये जाऊया. ओके. आता पहिली गोष्ट ही असते, की आपणाला स्वीकारायचं असतं, की मला भीती वाटते. माझ्यात करेज नाहीये. ठीक आहे. शांत बसा. डोळे बंद करा. काय तुम्ही करेज लिहिलेला आहे पाहिजे म्हणून त्याच्याकडे लक्ष द्या. जिथं कुठं आपण डेअरिंग करत नाहीये, जिथे कुठे करेज करत नाहीये, म्हणजे आलेल्या समोरच्या भीतीयुक्त सिच्युएशनला आपण योग्य कृती करत नाहीये. शांत बसायचंय. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या भीतीला रजिस्ट नाही करायचं, विरोध नाही करायचा. मनामध्ये म्हणा की मी या भीतीला स्वीकार करतो. आय डू ऍक्सेप्ट दिस फिअर. या भीतीला मी पूर्णपणे मनातून 100% स्वीकार करतो. विकृती हे प्रॉब्लेमचं मूळ असतं. प्रॉब्लेमला सोडवण्यासाठीची पहिली गोष्ट लागते ती म्हणजे ऍक्सेप्टन्स. येस. कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणाला नदीची भीती वाटते, कुणाला उंचीची वाटते, कुणाला हवेची वाटते, कुणाला आगीची वाटते. सो आपल्याला जे काम करायचंय त्याच्यामध्ये आपल्याला जी भीती वाटते ते आपण स्वीकार करू, की मला स्वीकार आहे,
मी स्वीकारतो की मला ही भीती आहे. ज्यावेळेस आपण स्वीकारतो त्यावेळेस आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक तर त्या भीतीपासून पळून जायचं किंवा त्याला फाईट करायचं. सो यू डिसाइड नाउ की जो काय जिथं काय तुम्हाला करेज करता येत नाही तिथं तुमची इच्छाच असेल तिथून पळून जायची, तर मग करेजच्या सेशनला काही अर्थ नसतो. जिथं तुम्हाला पळून जायचं नाहीये त्याचा सामना करायचा, अशा फिअरला निवडा. आणि आता ही फ्लाईट करण्यासाठी, फ्लाईट नाही करणार आपण, फाईट करणार आहोत. त्या भीतीवरती मात करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं करेज आपण आणणार आहोत. आणि त्यासाठीचा मूळ शब्द, मूळ गोष्ट, भीतीचं मूळ हे अज्ञानात आहे असं म्हणतात. म्हणजे असं काहीतरी ज्ञान आहे जे आता आपल्याकडे नाहीये. आपण ज्याला कदाचित मोठा मनुष्य समजतो मोठा नसेल. आपणाला वाटतं की तो मोठा आहे म्हणून आपण त्याच्या पुढे जायला सांगतो. आपणाला वाटतं की असं काही केलं, आपण कुणाला त्यांच्या चुका दाखवून दिल्या तर आपल्या कदाचित आयुष्यामध्ये फरक पडेल, आपलं भावी आयुष्य प्रॉब्लेम मध्ये येईल, म्हणून आपण तिथे थांबतो. कदाचित हे आपलं अज्ञान आहे. एखादी गोष्ट करायची आहे आयुष्यामध्ये, थेसिस लिहायचे, राईटअप करायचं आहे, पुस्तकं लिहायचे, परंतु तिथे डेअरिंग होत नाही. कारण आपणाला वाटतं लोक आपल्याला नाव ठेवतील. आपल्याला लोक नाव ठेवतील हा आपण क्रिएट केलेलं अज्ञान आहे. सो जे जे आपणाला वाटतं या कारणामुळे भीती आहे ते सगळे ज्ञानाचे भाग आहेत. त्याला स्वीकार करू आणि त्याच्या ज्ञानासाठी आपण प्रार्थना करू. तो पहिला आपलं मेडिटेशनचा पहिला भाग हा ऍक्सेप्टन्स आणि नॉन अवेअरनेस. हाऊ अवेअरनेस नो. सो डबल ए पॉलिसी, ऍक्सेप्टन्स अँड अवेअरनेस नो. ठीक आहे. सो पुढील सत्रासाठी आपण आधी ऍक्सेप्ट करून हळूच पुढे जायला लागू. सो डोळे उघडा. किती वाटतंय स्वीकार केलाय का? किती टक्के स्वीकार केलेला आहे? स्वीकार झालं. आवाज आहे ना माझा? गुड. पर्सेंटेज वाईज किती ऍक्सेप्टन्स आहे? अजून कळत नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. आत्ता करेज नाहीये हा भाग किती आहे 0 to 10 मध्ये? तो लिहा. 0 to 10 मध्ये करेज नाहीये हा भाग किती येतो, किती टक्के येतो तो लिहा. किती टक्के आहे सांगा कोणी पण? 2%. किती? 1%. फक्त 1% भीती आहे. नाही नाही, म्हणजे 1%च गॅरंटी आहे की होईल. ओके. सो 9%, 10 पैकी 9, 9 आउट ऑफ 10 करेज नाहीये. ओके. हा, येस सर, येस. राईट. ओके. Yes. बाकी अनिल सर? किती? 6. 6. 7 आहे. ओके, नो इश्यू. तुम्हाला? सुषमा मॅडम तुम्हाला? 2% भीती आहे सर फक्त. म्हणजे 8 आउट ऑफ 10 करेज नाहीये.
नाही 8% करेज आहे, 2% करेज नाहीये. 2% फक्त नाहीये. ठीक आहे. असं कोणतं हा. करेज आहे की जे तुम्हाला जास्त लागतं 5 पेक्षा जास्त? नो करेज. कोणता आहे? तर एक मिनिट. येस, ठीक आहे. सो पहिली गोष्ट स्वीकार केलं का त्याला? ऍक्सेप्ट करा. बाकी काही नाही. जस्ट ऍक्सेप्ट इट. येस, मला भीती वाटते. मला डेअरिंग होत नाही. ऍग्री करा. हा, बोला. हा, सॉरी सर, मला एक कॉल आलेला. काही हरकत नाही. तर मला स्वतःचे क्लास चालू करायचे, त्याच्यासाठी माझी थोडीशी भीती वाटते की म्हणजे एवढं पण करेज नाही असं नाही, पण थोडस भीती वाटते. सो करेज नाही हा प्रकार 10 पैकी किती आहे? हा. 2%. फक्त 2% तुम्हाला भीती वाटते. बाकी 8% तयारी आहे. हा 80% हा तुम्ही रेडी आहात. हा. बर. असं कोणतं गोष्ट आहे की जी तुम्हाला जास्त भीती वाटते करायची, म्हणजे होत नाहीये डेअरिंग? खूप दिवस झाले एखादं काम अडवून ठेवलेलं कोणतं सांगा बघा. गव्हर्नमेंट जॉब साठी. नाही नाही, तिथं भीती नाहीये. हा. तिथे एफर्ट्स आहेत. एफर्ट्स. तिथे एफर्ट्स आहेत. आणि बेसिकली इथून माइंड मधून ब्लॉक चालू होतो की माझा संसार घर सोडून मी गव्हर्नमेंट जॉबला जाईल का नाही. हा हा. कारण तुमच्या सक्सेस न मिळण्याच्या पाठीमागचं आतापर्यंत मूळ कारण हे आहे. हो सर. सो तुमचीच एका बाजूला तयारी नाहीये गव्हर्नमेंट जॉब मध्ये जाण्याची, त्याच्यामुळे ते काम होत नाहीये. कारण गव्हर्नमेंट जॉब म्हटले की बदल्या आल्या. फक्त बीएमसी किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथं जॉब मिळाला तरच तुमचं संसार, मुलं, घर सगळं करत होणार आहे. अन्यथा नाही होणार आहे. हा, तेच म्हणून होते सर. हा, तेच होते. मी न सांगता मला जे लक्षात आलं ते मी सांगतो. पण हा, पण ती भीती मनातनं गेली पाहिजे सर, ती जास्त मोठी भीती आहे मला. जेवढा काय करेज होत नाहीये, जेवढा काय करेज होत नाहीये ते ऍक्सेप्ट करायचंय. ऍक्सेप्टन्स इज द फर्स्ट की टू सक्सेस. लक्षात घ्या. आलं लक्षात? हा, मी तर 3 हो. याद्या लिहायला सांगणार होतो तुम्हाला, तर आता मी एकच लिहायला सांगितले. बरोबर. आता याच्यामध्ये पुढची स्टेप काय होते प्रॅक्टिकल लेवलला. ओके. या प्रॅक्टिकल लेवलला पहिली गोष्ट म्हणजे पहिली 5 पायऱ्यामधली पहिली स्वीकार करणं, दुसरं अज्ञान झालं, तिसरं याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला रोज एक कृती करायची आहे. मी आता ते 4-5 कृती 7 दिवसाच्या 7 कृती देणार आहे यावेळेस मी. ओके, ठीक आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला हे वाटतं त्यावेळेस ऍक्च्युली बॉडी लँग्वेज बदलायची असते. बघू आपण. बरोबर. आपण एकच लक्षात ठेवायचं, निर्भय मन वैभवाचं कारण. म्हणा, निर्भय मन निर्भय मन वैभवाचं काम. वैभवाचं कारण. निर्भय मन वैभवाचं कारण. बरोबर आहे. हं? हो. अपयशाची भीती गरिबीची उत्पत्ती. नाईस थॉट सर. हा छान थॉट हा. आहेत सर. नाईस थॉट. हो, आता हे पण लेवल घ्या. अपयशाची भीती गरिबीची उत्पत्ती. अपयशाची भीती गरिबीची उत्पत्ती. आणि तिसरं सेंटेन्स लिहायचं, कम्फर्ट झोन परमनंट मौन. काय म्हटलं मी?
ते थोडं मराठी इंग्लिश सगळं मिक्स केलेलं आहे. कम्फर्ट झोन, परमनंट मौन. हो. जेवढं कम्फर्ट मध्ये राहा वाटतंय तेवढं परमनंट मौन. मौन म्हणजे काहीच नाही 9:30 ला करणार. घरी यायचं. हा? हम्म. मौन म्हणजे काहीच नाही करणार आयुष्यात असं. ठीक आहे. बर. हम्म. भीती आज तुम्हाला एकच आता मी लिहायला लावली, भीती 3 लिहायच्या. आलं लक्षात? ओके. अनेक बुद्धी आहे, पैसा आहे, संधी आहे, पण धैर्य नसणं हा एक छोटासा अडथळा पण त्याच्यात सोबत आहे. हा धैर्य नसणं अडथळा म्हणजे तुमच्या आयुष्याच्या गाडीच्या चाकामध्ये झालेलं छोटस खिळा घुसलेला आहे, पंक्चर करतो. आलं का लक्षात? तो पंक्चर काढला, तो खिळा काढला की तुम्ही लागले पळायला. बरोबर आहे? म्हणून तो जो ब्लॉक आहे त्याला आपल्याला बाहेर काढायचं. आपण म्हणतोय नुसतं श्रीमंत व्हायचंय, पण प्रत्यक्षात भीतीपोटी, अपयशाच्या भीतीपोटी आपण तिथं पुढे जात नाही. जसं आता एसटीओ व्हायचंय, पण आपण पुढे जात नाही. पण इथं तुमची भीती नाहीये ऍक्च्युअल मध्ये. इथं तुम्ही भीतीत नाहीये. इथं तुम्हाला ती अटॅचमेंट डिटॅच होऊ देत नाहीये. हा इश्यू आहे, भीती नाहीये. कम्फर्ट झोन मधून बाहेर नाही नाही पडता नाही, येत नाही. कम्फर्ट झोन नाहीये हा. तुम्हाला आता अटॅचमेंट जी आहे घराची, म्हणजे हम्म. जे काय संसार आहे मुलांमधली. हा, ओके, त्या बरोबर. संसाराची जी रिस्पॉन्सिबल अटॅचमेंट, याच्यात अटॅचमेंट मध्ये 2 प्रकार असतात. माझी या पेनशी अटॅचमेंट आहे, वाव पार्करचा पेन आहे, अटॅचमेंट आहे. माझी जबाबदारी नाही, तुमची रिस्पॉन्सिबल अटॅचमेंट आहे, कारण तुम्हाला ती हम्म. जबाबदारी आहे तुमची. असं आहे ते. ठीक आहे. सो असो, काही हरकत नाही. तर श्रीमंत व्हायचं, पण प्रत्यक्षात संधी मिळत नाहीत, म्हणून धैर्य लागतं. धैर्य म्हणजे परत भीती नसणे नाही, तर धैर्य म्हणजे पाऊल पुढे टाकणे. जोपर्यंत मनात भीतीचा वास आहे तोपर्यंत विवेक शक्ती काम करत नाही. भीती तुमच्या बुद्धीला ताळा लावते. हेही वाक्य लिहून ठेवा. भीती तुमच्या बुद्धीला ताळा लावते, तर धैर्य तुमच्या बुद्धीला ताला उडून दिशा देते. कुलूप लावते, मराठीत पूर्ण लिहायचंय. भीती तुमच्या बुद्धीला कुलूप लावते, तर धैर्य तुमच्या बुद्धीला म्हणण्यापेक्षा धैर्य तुमच्या आयुष्याला कुलूप उघडून दिशा देते. धैर्य तुमच्या आयुष्याला कुलूप उघडून दिशा देते. बरोबर? म्हणजे आपल्याला आता जे काय आपण साधना घेणार त्याच्यातून मनात लपलेली भीती ओळखून मुळापासून उपटून काढायची आहे. आपल्यातली आंतरिक ताकद जागृत करायची आहे. आध्यात्मिक मंत्र आणि माइंड प्रोग्रामिंगद्वारे आपणाला अजेय बनायचं आहे. आलं लक्षात? भीती दरवाजावर येते, टकटक करते, पण दरवाजा कोण उघडायचा? आपण नाही उघडायचा. आपल्या धैर्याला उघडायला लावायचा. धैर्यानं दरवाजा उघडला की काय असतं? भीतीच्या पलीकडे, त्या दरवाजाच्या पलीकडे कुणीच नसतं. आणि बपडी म्हणतो गिरवी होती, भीती पळून जाते. आलं लक्षात? तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे, यत्तो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंद ब्रह्मणो विद्वानन बिभेती कदाचनेती. म्हणजे जिथून मन आणि शब्द परत फिरतात, म्हणजेच बुद्धीच्या पलीकडचे आहेत, त्या ब्रह्मानंदाची ज्याला अनुभूती येते त्याला या जगात कधीही कशाची भीती उरत नाही. काय सांगितलेलं आहे? ज्यावेळेस आपण बुद्धीच्या पलीकडे जातो त्यावेळेस आपल्याला भीती राहत नाही. का? बिकॉज वी आर बियॉन्ड द फिअर. भीती कुठं आहे? बुद्धीनं तयार केलेली आहे. भीती मनात येते कुठून? बुद्धीतून येते. बुद्धी ही गेटकीपर आहे भीतीची.
आलं लक्षात? भीतीचा उगम कुठून होतो? भूतकाळातून. तर ते गीतेमध्ये म्हणतात ना, वीरता दाखवण्यासाठी भगवद्गीतेमध्ये, क्लैंबेम मास मा गमा पार्थ नैतत्व यू पपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम व्यक्तस्तुष्टिष्ट परंतप. ते म्हणतात की भ्याडा नामर्दासारखा स्वीकार करू नकोस अर्जुना, हे तुला शोभत नाही. तुझ्या हृदयाचा हा क्षुद्र दुबळेपणा त्यागून टाक आणि उठून उभा राहा. हा श्लोक अवश्य लिहून ठेवा. हा श्लोक अवश्य लिहून ठेवा. अर्जुना, नामर्थपणाचा आणि भ्याडपणाचा स्वीकार करू नकोस, हे तुला शोभत नाही. तुझ्या हृदयाचा हा क्षुद्र दुबळेपणा त्यागून टाक आणि उठून उभा राहा. मी देतो, तरी आता पाहिजे असेल तर देतो. स्क्रीनशॉट काढायला पाहिजे का आता? ठीक आहे, देऊ का? बर. घ्या स्क्रीनशॉट काढून. घेतला? ठीक आहे. लक्षात घ्या, भीती बुद्धीमुळे येते, मनात भीती नसते. भीती मनात येते पण ती बुद्धीमुळे येते. बुद्धी सांगते की समोर खड्डा आहे. आपणाला काय माहिती खड्डा आहे का नाही ते बुद्धीनं जज केलं. रॅशनल थिंकिंग तुम्हाला भयाकडे घेऊन जाते. अरे बाप रे, गेलं तर काय होईल? मी गव्हर्नमेंट जॉबला गेले तर मुलांचं कोण बघणार? शाळेचं कोण बघणार? खाणं पिणं कोण बघणार? पोस्टिंग दुसरीकडे मिळाली तर काय करणार? हे कोण सांगितलं हे मॅनेज होत नाही म्हणून? बुद्धीनं सांगितलं. क्लासेस चालू करायचे आहेत, पण डेअरिंग होत नाही अजून, आहे ना? ठीक आहे, आता घरगुतीच करायचंय, गव्हर्नमेंट जॉब नाहीये, घरात बसून काम करायचंय, मग बेस्ट उपाय कुठला आहे? क्लासेस, है ना? पण क्लासेस चालू होत नाहीयेत. का नाही होत? कोण काय म्हणतील? निर्णय क्षमता, मागच्या वेळेस विवेक जागृती संस्कार घेतला होता, त्याच्यामध्ये क्लासेस चालू करायचे आहेत या पॉइंटला सगळे उत्तर लिहा. का चालू करत नाही? आलं का लक्षात? तुमचं पूर्ण मुद्दा क्लिअर होऊन जाईल. आजच लिहा मागच्या वेळेसचा पीडीएफ काढून. ठीक आहे, पीडीएफचा प्रिंटआउट काढायला जमला नाही तरी त्या स्क्रीनवरचे पॉइंट वाचा. हा, काढलेलाच आहे तर चांगली गोष्ट आहे. नसता 1 यस, 2 नो, 3 यस, 4 यस, 5 यस, क्लासेस चालू करायचे आहेत, लिहा त्याच्यावरती. सगळी क्लॅरिटी येऊन जाते. बरोबर? सोपं उपाय ना. गव्हर्नमेंट जॉबला जाणं समजा अवघड आहे, करा ना घरामध्ये बिझनेस. काय नाहीतरी आता गव्हर्नमेंट जॉबमध्ये ते पेन्शनही मिळत नाही, काही राहिलंही नाही तसं. आधी पेन्शन मिळायची म्हणून जरा चांगला दम होता त्याच्यात. बरोबर? आणि प्रायव्हेट जॉबपेक्षा गव्हर्नमेंट जॉबपेक्षा प्रायव्हेट जॉब मधल्या लोकांच्या चेहऱ्यावरचं एक वेगळंच तेज असतं बरं का. आणि बिझनेस करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर अजून जास्त तेज असतं. आता बघा सोनाली मॅडम, त्या प्रायव्हेट जॉब मध्ये आहेत, पण तरी त्यांचा चेहरा नक्कीच फ्रेश असतो गव्हर्नमेंट जॉब करणाऱ्या लोकांच्या कम्पॅरिझन मध्ये. आता बरोबर आहे का सोनाली मॅडम? माहित नाही सर, मी कसं सांगू म्हणताय सोनाली मॅडम. बरोबर आहे. बर, आपणाला आता काय करायचंय? आपणाला असा एक मंत्रक म्हणायचा आहे की ज्याच्यामध्ये आपणाला मित्रापासून अभय पाहिजे, शत्रूपासून अभय पाहिजे,
ज्ञात गोष्टीपासून अभय पाहिजे, अज्ञात गोष्टीपासून अभय पाहिजे, रात्रीपासून अभय पाहिजे, दिवसापासून अभय पाहिजे, आणि सर्व दिशा आपल्यासाठी मैत्रीपूर्ण उपयोगात आल्या पाहिजे. येते लक्षात काय काय सांगितलं मी? भीती कुणाची आहे? मित्रांची, कारण तेच आधी धोका देतात. दुसरी भीती शत्रूंची, ते डायरेक्ट धोका देतात. तिसरी भीती ज्या ज्ञात लोक गोष्टी आहेत, ज्यांना आपण ओळखतो किंवा जे माहिती आहे त्याची, आणि अज्ञात गोष्टीचं भय, माहितीच नाही कधी काय. दिवसाची भीती, रात्रीची भीती, सगळ्या भीतीचा नाश. पाहिजे मंत्र? हा मंत्र अनेक जण संकटाच्या वेळी कवचासारखा वापरला जातो. कधीही प्रॉब्लेम आलाय की आपल्या मनातली भीती घालवण्यासाठी हा मंत्र आहे. मी तुम्हाला आत्ता देतो, नंतर त्याचं डिटेलिंग पण देणार आहे, म्हणजे याच्यात पण देणार आहे. घ्या. त्याला स्पेस करण्यासाठी ते असं स्लॅश टाकलेलं आहे बरं का. हे तर ते हे आहेत, काय म्हणतात त्याला, ओम अभयम मित्राद भयम, मित्राद भयम. ऍक्च्युली कसं आहे ते, ओम अभयम भवम, ओम अभयम मित्राद भयम, अमित्राद भयम, ज्ञाताद भयम, परोक्षात भयम, परोक्षात अभयम. भयम नाही येतो. मित्राद अभयम, ओम अभयम मित्राद अभय, अमित्राद अभयम. याचा शब्दशः अर्थ देतो तुम्हाला. हे पहा, असा आहे. अभयम मित्रात म्हणजे मला मित्राकडून अभय, भक्तीपासून मुक्ती मिळो, जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होऊ नये, दुखवल्या जाऊ नये. दुसरं, अभयम अमित्रात, मला शत्रूपासून अभय लाभो, जे उघडपणे विरोध करतात त्यांच्यापासून पण रक्षण. अभयम ज्ञातात, मला माहिती असलेल्या गोष्टीपासूनही अभय लाभो, ज्या संकटाची आपल्याला कल्पना आहे तिथेही अभय लाभो. अभयम परोक्षात, मला अज्ञात किंवा परोक्ष न दिसणाऱ्या गोष्टीपासून पण अभय लाभो. आणि नंतर काय म्हटलंय, अभय नक्तम, नक्तम म्हणजे रात्री, रात्रीचा अंधार आणि एकांत. रात्रीचा अंधार म्हणजे फक्त अंधार तिथला नाही, आपल्या जीवनातलाही अंधार, जिथं आपण एकटे पडलो असं वाटणं, तिथंही त्या एकांताची, त्या रात्रीच्या अंधाराची भीती टळो. आणि त्याच्या पुढं आहे अभयम दिया, दिवा. जबरदस्त मंत्र आहे हा, खूप शोधला मी याला. बरोबर. सर्व आशा मम मित्रम भवंतु, सर्व दिवा मला दिवसा अभय लाभो, सर्व आशा मम मित्रम भवंतु, सर्व दिशा माझ्यासाठी मित्र होत. म्हणजे सृष्टीचं प्रत्येक तत्व, दिशा म्हणजे हे नाही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं म्हटलेलं नाहीये. सृष्टीचं प्रत्येक तत्व, प्रत्येक दिशा माझ्या कल्याणासाठी कार्य करो, आणि मला कोणाकडूनही भीती वाटू नये. आलं लक्षात? छान मंत्र वाटला ना? ठीक आहे. तो आता अजून एक गोष्ट सांगतो. ओके.
हा कुमार कार्तिकेयच्या रिलेटेड मंत्र आहे बरं का. म्हणून शेवटी कार्तिकेयचं नाव घ्यायचं. ओम कार्तिकेय नमः. काय म्हणणार? ओम कार्तिकेय नमः. ओम अभय. ओम कौमार्या हे नमः असं म्हटलं तरी कुमारी माता जी आहे तिचंही त्याच्यामध्ये श्लोक येतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. सोनाली मॅडम, अनिल सर, सुषमा मॅडम. हो सर, क्लिअर आहे. सोनाली मॅडम तुम्हाला? हो सर. छान. आता हे सगळे श्लोक वगैरे झाले. मी जो मंत्र सांगितला तो लक्षात आला ना? मित्रापासून अभय, अमित्रापासून अभय, ज्ञातापासून अभय, अज्ञातापासून अभय, रात्रीपासून अभय, दिवसा पण अभय, आणि सर्व दिशा माझ्यासाठी मंगल हो. किती छान वाटतंय? छान वाटतंय ना? हो सर. मित्रापासून अभय, अमित्रापासून अभय. मित्र अमित्र म्हणजे डायरेक्ट आपले फ्रेंड्स असं नाहीये. मित्र म्हणजे परिचित लोक. सगळे मित्रच झाले ना आपले, नातेवाईक पण, है ना. काल मला एकाने प्रश्न विचारला, ठीक आहे, की आपणाला श्रीयंत्रावरती 8 मात्रका असतात. आता त्या 8 मात्रकांच्या माध्यमातून कौमारी नावाची जी मात्रका आहे ती आपणाला सतत धैर्य देते. मी काय म्हटलं? धैर्य क्रिएट झालं की ते सतत मध्ये आलं पाहिजे. म्हणून कौमार्याय नमा घ्यावं लागतं. आणि कार्तिक स्वामी, कार्तिक महाराज यांच्यासारखा विजयी आणि काय म्हणतात त्याला, धैर्यवान व्यक्ती कोणते नव्हतं. बरोबर. म्हणजे कार्तिकेय आपल्याला दिशा देतात, तर कौमारी माता आपणाला त्या दिशेनं चालण्याची शक्ती देते. कारण ती कार्तिकेयाची शक्ती आहे जी नकारात्मक विचारांचा वेध करते. आलं लक्षात? त्या आणि कौमारी मातेला जर प्रसन्न करायचं असेल, अजून सतत जर पाहिजे असेल, तर कौमारी मातेचा हे करायचा, काय म्हणतात त्याला, गायत्री मंत्र. बरोबर. माता कौमारी ही भगवान कार्तिकेयची शक्ती आहे, स्कंद भगवंताची. ती कार्तिकेयानी असंही तिला म्हणतात. कार्तिकेय हे धैर्याचे प्रतीक आहेत, तर माता कौमारी ही धैर्याची आणि आंतरिक ऊर्जेची शक्ती आहे. म्हणजे धैर्य तयार झाल्यानंतर त्याला ते धैर्य नष्ट न होऊ देणं, याच्यासाठीची जी शक्ती लागते ती कौमारी माता. ठीक आहे. तो आपल्याला आता आपल्यातलं धैर्य क्रिएट करायचं आहे आणि त्या धैर्याला सतत जागृत ठेवण्यासाठी आपल्याला काम करायचं. शंका इथपर्यंत?
ठीक आहे. आता याच्यासाठीची मुद्रा सांगतो. आता सगळेजण लक्ष देऊन नीट आहे का? आता जिथं तुम्हाला भीती वाटते ती भीती आठवायची. आठवली? याला स्कंद मुद्रा म्हणतात. नाही आठवली. हा, सांगू? नाही आठवली मुद्रा. नाही बघितली? हे बघा, अंगठेमध्ये घ्यायचे. अंगठेमध्ये घ्या, हाताची ओके. मूठ करा. आता भीती आठवा कोणती आहे ती? केली का? सगळ्यांनी केली? अनिल सर केली? सुरेंद्र सर? जिथं कुठे भीती वाटते तुम्हाला, आता तुमची समजा 2च भीती धरली, तुमची 8 धरली है ना, मॅडमची 9 धरली. आता ही ही मुद्रा अशी करायची आणि ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. आता तुमचा जो कोणता प्रॉब्लेम आहे तो आठवा. जिथं तुम्हाला भीती वाटते ते डेअरिंग होत नाही तर तिथं आता मोठी अजून थोड्या घट्ट आवळा आणि म्हणा ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. राईट. आता मनातल्या मनात म्हणायचं आहे, जसं कार्तिकेय सुंदर मोरावर बसून युद्धाला जात होते तसं मी सुंदर मोरावर बनून म्हणजे मी पण सुंदर प्रेझेंटेबल बनून मला स्वतःला तयार करून मी आता इथे डेअरिंग करत आहे. आणि काय काम करायचंय डेअरिंगनं? जे तुम्ही ठरवत आहात, जे करत नाही ते काम करत आहे असं म्हणा. उदाहरणार्थ, मी आता स्वतःला प्रेझेंटेबल बनवून माझे क्लासेस चालू करत आहे. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. मी आता इमिजिएटली क्लासेस चालू करत आहे. प्रेझेंटेबल बनवून, महत्वाचं आहे, मी स्वतःला प्रेझेंटेबल बनवून क्लासेस चालू करत आहे. कारण कार्तिकेय कधीही असेच युद्धाला नाही गेले. त्यांच्यासोबत सुंदर दिसणारा मोर असायचा. ठीक आहे. सो स्वतःला स्ट्रॉंग केलं, स्वतःला प्रेझेंटेबल केले की आपला कॉन्फिडन्स अधिक वाढतो. सो परत आवळा घट्ट मूठ. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. माझं गेली कित्येक महिने आडलेलं काम 6, 7, 8 महिन्यापासून मी आता पूर्ण करत आहे. स्वतःला प्रेझेंटेबल बनवून मीच विसरून जातो सांगायचं. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. मी स्वतःला प्रेझेंटेबल बनवून ज्या हायर अथॉरिटीजला मी प्रेझेंटेशन देत नाही त्यांना द्यायला चालू केलेलं आहे, करत आहे. म्हणा ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. मी आता याच्यासाठी डेअरिंग करत आहे, पण स्वतःला प्रेझेंटेबल बनवून. स्वतःला प्रेझेंटेबल म्हटलं की फक्त शारीरिक दृष्ट्या नाही होत, मानसिक दृष्ट्याही प्रेझेंटेबल होतं. आता हे म्हणत असताना खांदे मागे घ्या, मान सरळ ठेवा, चेहऱ्यावर थोडस स्माइल, बिलकुल लाईट मिलिटरीवाल्यासारखं. आता म्हणा खांदे मागे, मान सरळ. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. दाट मुठी आवळा छातीवरती थोड्या, म्हणजे हाताने दावा कमीत कमी. ओम कार्तिकेय नमः मी अभय आहे. मी स्वतःला प्रेझेंटेबल बनवून आता या कामासाठी पुढे जात आहे. मी स्वतःला प्रेझेंटेबल बनवून या ध्येयप्राप्तीसाठी हे काम करत आहे. मी स्वतःला प्रेझेंटेबल बनवून मी आता काम करायला चालू केलेलं आहे. ठीक आहे. आलं डेअरिंग?
आता किती उरलेलं आहे? सोनाली मॅडम किती उरलं? 9 वरून कितीवर आला? अनिल सर 8 वरून कितीवर आला? आता 10 पूर्ण 10 फुल कॉन्फिडन्स. अच्छा, म्हणजे शून्यावर आलं. हा, शून्यावर. 8 वरून शून्यावर आलं. गुड, व्हेरी गुड. हा, हा. सोनाली मॅडम तुम्ही? सर नाही तेवढंच आहे, म्हणजे नाही वाढलं माझं. म्हणजे अजून 9 भीती आहेच का? हो. आता कशामुळे भीती आहे? तर काय माहिती, ते भीती आहेच आहे माझ्या मनात, काम नाही कशाची आहे? होणार म्हणून. कशाची आहे? कोणती रिस्पॉन्सिबिलिटी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा म्हणजे अदर दॅन माझ्या टीचिंग पेक्षा मला नाही करेज होते सध्या. अच्छा अच्छा अच्छा, तुम्हाला आउट ऑफ बॉक्स जाऊन दुसरं काम करायला नको वाटतं. येस अहो, मग येस येस, ते राईट. भीती नाहीये तुमची. भीतीचे सर असं वाटतं इनकॅपेबल आहे म्हणून. नाहीये, तेच सांगतोय, ती तुमची भीती नाहीच आहे. मग काय आहे? लॅक ऑफ इंटरेस्ट आहे. ओके. तुम्ही पीएचडी केलेली आहे, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला चांगलं प्रोफेसरशिप मध्ये पुढे जावं असं वाटतं, तुम्हाला काही काही नवीन नवीन उपक्रम करावे वाटतात, तुम्हाला कुठे कुठे प्रेझेंटेशन द्यावं वाटतं, पेपर्स क्रिएट करावे असे वाटतात, आणि ते सोडून ते सोडून हे करत बसलाय म्हणून तुम्हाला इंटरेस्ट येत नाहीये. राईट. भीती नाहीच आहे ती. अहो, एखाद्या साऊथ इंडियन माणसाला उगीच छोले परोठे कर म्हटलं, त्यानं कधी केलं नाही, तर त्याला जमणार आहेत का? तिथे भीती आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? तिथे भीती नाहीच आहे ती. नाही सर, इट इज सोबतच्यांना सगळं जमतं ना. अहो त्यांची, एक मिनिट, रेकॉर्डिंग थांबवतो. आल्या लक्षात सगळ्या गोष्टी? हो. ठीक आहे, सो आतापर्यंत काही शंका? नाही. आता सोनाली मॅडम, तुम्ही खरोखरच जिथं करेज लागणार आहे ना, तो पॉइंट घ्या. ठीक आहे सर. आहे ना. अजून कोणता पॉइंट असेल तर बघा, जिथं डेअरिंग होत नाहीये तो पॉइंट घ्या. म्हणजे तुम्हाला समजा एखादं आर्टिकल लिहायचंय, एखादं पुस्तक लिहायचंय, पण त्याचं अजून काम चालू होत नाही, डेअरिंग होत नाही लिहायची, लिहू की नको लिहू की नको असं होतंय, ते पॉइंट घ्या. आणि मग ठीक आहे सर. तिथं तुमचं ही मुष्टी मुद्रा जी आहे ना, ती सॉलिड डेअरिंग तयार करते. कारण भीती कुठं असते? भीती चक्रावाईज बघितलं तर ती मूलाधारमध्ये असते, बरोबर. पण तिचा स्त्रोत हा हृदयस्थानातून होतो. म्हणून ही मुद्रा हृदयस्थानाजवळ धरायची असते. आणि जेव्हा आपण ही अशी मुष्टी तयार करतो ना, तर या मुठ्ठीचा प्रभाव आपल्या मूलाधारावर पडतो. तुम्ही मुठ्ठी अशी धरून बघा, मूलाधार तुम्हाला काहीतरी व्हायब्रेशन जाणवणार. बघा चेक करून, असं केलं की तुम्हाला काय म्हणतात त्याला, मूलाधारावरती असं थोडस आकुंचन जाणवेल, यू विल फील इट. पण ती कुठं? इथं धरायची. ओम कार्तिकेय नमः, मी अभय आहे. आणि पुढचं काय होतं वाक्य? मी प्रेझेंटेबल बनून काय होतं वाक्य? मी आता हे काम करणार आहे, पण कसं? प्रेझेंटेबल हो. प्रेझेंटेबल बनून. उद्यापासून क्लासेस चालू करायचे. देखते हैं क्या होता है. काय सुषमा मॅडम, उद्यापासून क्लासेस चालू करायचे. अनिल सर, उद्या त्या माणसाला जाऊन भेटायचंय. ओम कार्तिकेय हो नमा, सर. मी प्रेझेंटेबल बनून जात आहे आता. उद्या तुम्ही फीडबॅक द्याल की यस, मी गेलो आणि माझं काम झालं, जे अनेक महिने झालं थांबलो होतो, भेटू का नको. सोनाली मॅडम, असं कोणतं काम आहे जे तुम्ही अनेक वर्ष झालं थांबवलेलं आहे? तर खूप आहे, पण आता ते तुम्ही म्हणल्यामुळे ते लॅक ऑफ इंटरेस्ट मुळे मला आता कन्फ्युजन होतंय. काय कन्फ्युजन आहे? नाही नाही, म्हणजे की ते लॅक ऑफ काय म्हणतात त्याला, इंटरेस्ट आणि
ते त्याच्यामध्ये आज मी अभ्यास करून मग तुम्हाला उद्या सांगेन. ओके. कसं आहे माहितीये का, तुम्हाला दुसरं कुठलंही काम दिलं तर तुम्ही कराल. पण हे तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम आवडत नाही, फारसं करावं वाटत नाही, हे तुमच्या पहिल्या दिवशीच्या बोलण्यावरून मला जाणवलं होतं. सकाळी फोन केला होता ना तुम्ही 8:30ला. हो हो सर. हां. त्याच वेळेस मला जाणवलं होतं, की तुम्हाला ते काम फारसं इंटरेस्ट नाहीये. कारण तुम्ही एक काय इंटेलेक्चुअल कामावरती वर्कआउट करण्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. हा सर, ते क्रिएटिव्ह बरं वाटतं. हं. ठीक आहे बरोबर? सर, ठीक आहे सर, मी तुम्हाला फीडबॅक पुढच्या वेळेस देते अभ्यास करून. बिनधास्त द्या. आत्ता फक्त एक काम असं शोधा, की जे तुम्ही गेले कित्येक महिने तुमचं पर्सनल काम शोधा. कॉलेजचं सोडा बाजूला. हो सर. पर्सनल काम शोधा. जे तुमचं अनेक वर्ष झालं, महिनेपासून थांबलेलं. ठीक आहे? सो मला वाटतं आता थांबायला हरकत नाही. मला मेडिटेशन घ्यायचं होतं, पण मी जरा जास्तच प्लॅन करतोय असं वाटतंय आणि त्या मानाने वेळ कमी असतो. सो प्लॅनिंग माझं खूप असतं, की मी हे पण घेऊ, ते पण घेऊ. पण तेवढा वेळ नसतो ॲक्चुअली. आपल्याला हार्डली 1-1.5 तासात संपवायचं असतं. पण हा टोटल जर माझा प्लॅन बघितला तर तो 4 तासाचा आहे असं वाटतं मला कधी-कधी. श्लोक, मंत्र, माइंड प्रोग्रामिंग आणि त्याच्यानंतर मग परत मेडिटेशन. राइट? ठीक आहे. काही हरकत नाही. मला वाटतं आपण थांबूया का? वंदे मातरम.